अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींचे सत्य तुला ठाऊक असूनही तू मला सांगितले नाहीस, लपवून ठेवलंस माझ्यापासून। असं नाही वाटते। मग तू आता तरी मला ते सांगणार आहेस की नाही? काय सांगू? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींचे सत्य। पण माते आधी हे तर सांग, तुला काय कळले आहे? सत्य ठाऊक असूनही तू मला काही सांगत नाहीयेस। मातेला सहाय्य करावे असे नाही वाटले तुला? माते, मी तुला क्षणात सर काय सांगू शकेन, पण मी नियमात बांधलो गेलो आहे। त्या नियमांचे मला पालन करावे लागेल, कारण ते नियम श्री खंडेरायांनी स्वतः घातले आहेत। याचा अर्थ आता मला जे कळलं आहे ते मलाच सांगावं लागेल तुला। मला असे कळले आहे की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी हे कोणी सामान्य व्यक्ती नाही। ज्या अर्थी तुला हे कळले आहे त्या अर्थी ते कोण आहेत हे देखील तुला कळेल। ते कळल्याने तुला अंतिम सत्य कळायला सहाय्य देखील होईल। पण ज्यासाठी आख्यानाचा घाट घातला आहे त्यातून मला आणखीन एक गोष्ट जाणवली। ती कोणती माते? समुद्र मंथनासाठी यांच्या गळ्यातल्या वासुकी सर्पाचा वापर केला गेला होता। ही गोष्ट साधी नाही, हे काम कठीण होते। मी याआधी वासुकी सर्पाला यांच्या गळ्यात बघितले आहे। ह्या बाबतीत मी तुला सहाय्य करू शकतो। ते कसे? तुला मी त्यांचे दर्शन घडवू शकतो। ते आसपासच आहेत याची मला जाणीव होती आहे। खरंच तुम्हाला त्यांचे दर्शन घडवू शकतोस? होय माते। अनंत वासुकी शेषं पद्मनाभं चकंवलं शंखपालं धृतराष्ट्रकं तक्षकं कालियं देवी, या वासुकी सर्पाचा प्रणाम स्वीकार करावा। वासुकी, मातेला आपल्याला भेटायची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला बोलवले। होय, जेव्हापासून आख्यानात तुमचा उल्लेख मी ऐकला आहे तेव्हापासून मला तुम्हाला भेटण्याची उत्सुकता होती। मला देखील आपल्या दर्शनाची ओढ होती। आज इथे जेजुरी गडावर आपले दर्शन झाले हेच माझे भाग्य आहे। तुमच्यामुळे समुद्र मंथन झाले, हे कार्य खरोखरच सोपे नव्हते। सृष्टीला वाचवण्यासाठी त्यावेळी सर्वजण काही ना काही दायित्व घेत होते।
त्यात माझ्यावर असलेले हे दायित्व माझ्या दृष्टीने फार महत्वाचे होते. वासुकी नागराज, जेव्हा नारद मुनींकडून तुमच्याविषयी ऐकले आणि यांनी मला तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितला, तेव्हा मला कैलासाची आठवण झाली. कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी विराजमान आहेत आणि कैलासात त्यांचा निवास असतो. आणि मला श्री महादेवांनी त्यांच्या गळ्यात का ठेवले या मागची कथा तुम्हाला आख्यानात कळेलच. त्याबद्दल मी आत्ता सांगणे उचित ठरणार नाही. मला मात्र आता हे कळून चुकलं आहे की आपली आधी भेट झाली आहे आणि ती देखील कैलासात. होय देवी, तुम्ही साक्षात पार्वती देवींचा अवतार. त्यामुळे श्री महादेवांच्या सानिध्यात असताना आपली भेट झाली आहे. पण त्याबद्दल मी आत्ता काही सांगणं किंवा बोलणं हे अयोग्य ठरेल. तुम्हाला भेटून मला आनंद झाला. मी देखील आपल्या दर्शनाने कृतकृत्य झालो देवी. आज्ञा असावी. तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. या देवी, अशा अचानक भेटायला आलात? काही विशेष कार्य तर नव्हतं ना? की मला एक गोष्ट कळली आहे ते तुम्हाला कळले आणि तुम्ही मला भेटायला आलात? कोणती गोष्ट म्हाळसा? तुम्ही कशाबद्दल बोलता आहात ते मला समजलं नाही. देवी, मला तुमच्याबद्दलचे आणि बंधूंबद्दलचे सत्य कळून चुकले आहे. सत्य? कोणतं सत्य? ते तुम्हाला ठाऊक असेलच देवी, पण ते तुम्ही आतापर्यंत माझ्यापासून लपवून ठेवले हे मात्र मला आवडले नाही. माते, त्यांना काय म्हणायचं आहे ते तरी ऐकून घे. म्हाळसा, तुम्ही कशाबद्दल बोलता आहात ह्याची मला कल्पना नाही, परंतु मी तुमच्यापासून जाणून बुजून लपवून ठेवण्याच्या दृष्टीने कधीही काही केलेलं नाही. देवी, मला यांच्याकडून कळून चुकले आहे की तुम्ही आणि बंधू कोणी सामान्य व्यक्ती नाही. तुम्ही कोण आहात, तुमचे मूळ रूप काय आहे हे मला अजून तरी कळले नाही. पण मला खात्री आहे की ते मला लवकरच कळेल. आणि तसंच व्हावं. तुम्हाला सारं काही कळावं असंच सगळ्यांना अभिप्रेत आहे. तुम्हाला आता जे जाणवतंय त्यामुळे तुम्हाला सत्य कळण्यास सहाय्यच होईल. पण मला या गोष्टीचे वाईट वाटले की आजवर तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत. मी माझ्या मनातल्या भावना तुमच्याकडे मनमोकळेपणाने बोलले देवी, पण तुम्ही तसे केले नाही. त्यांना तसं न करण्यास सांगितलं असेल तर? आणि तू देखील माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? म्हाळसा, तुम्ही मला म्हणाला होता की माझ्या रूपाने तुम्हाला या जेजुरीत एक जीवाभावाची सखी मिळाली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे नातं तसंच असणार आहे. गोष्टी कितीही बदलल्या तरी आपलं नातं तसंच असेल ह्याची मला खात्री आहे. मीही तशी आशा करते देवी. लक्ष्मी देवी, आख्यान झाल्यानंतर आपली भेट नाही झाली. हो, म्हाळसाला भेटले मी. लक्ष्मी देवी, मी देखील बानूला भेटायला गेलो होतो. प्रधानजींबरोबर तिथेच भेट झाली. देवा,
आपण इथे भेटलात हे एका अर्थी बरंच झालं. का? काही विशेष? आता इथे सांगावं की नाही हे मला कळत नाही. लक्ष्मीदेवी सांगा, काय झाले? आपण म्हाळसाला आमच्याविषयी काही सांगितलं का? होय, पण तिला पूर्ण असे काही सांगितले नाही. तिला केवळ हेच सांगितले की तुम्ही दोघे काही सामान्य नव्हे. हे सांगण्यामागचा केवळ एकच हेतू होता की तुमचे इथे असण्याचे प्रयोजन उदात्त आहे हे तिला कळावे. हो, परंतु त्यांना काय सांगावं हे मला कळेना. पण म्हाळसेने तुम्हाला असे विचारणे हे अपेक्षित नव्हते. हो, परंतु त्यांनी विचारलं. मुळात त्यांना याचं वाईट वाटलं की मी त्यांना काही का नाही सांगितलं. पण असं घडायला नको होतं. घडलं त्याचं काही नाही देवा, परंतु त्याचा अर्थ त्या वेगळा लावता आहे. पण तिचे काय म्हणणे आहे? त्यांना असं वाटतंय की आम्ही बानूला अधिक सहाय्य करतो आहोत, तिला सत्य समजावं म्हणून. लक्ष्मीदेवी, हा तिचा चुकीचा समज आहे. मला तिच्याशी बोलावं लागेल. हे इथेच थांबणार नाही. ह्यानंतर गडावरच्या प्रत्येक दिवशी आमच्याशी बोलताना त्यांना हे जाणवणारच. आमचं नातं जसं आधी होतं तसं राहणार नाही. मला ते कळतंय, पण म्हाळसेने इतका हट्ट केला की मला तिला हे सांगण्या वाचून दुसरा पर्यायच उरला नाही. ह्याचा तुम्हाला त्रास होईल हे माझ्या ध्यानातच नाही आले. प्रश्न त्रास होण्याचा नाही देवा, परंतु ह्या साऱ्यात म्हाळसाच्या मनाची काय अवस्था होईल ह्याची मला काळजी वाटते. आता त्या आख्यान ऐकणार, आमच्याशी बोलणार, ते पूर्वग्रह ठेवूनच स्वाभाविकपणे त्यांना सत्य कळण्यात हा एक अडसरच ठरणार. लक्ष्मीदेवी, ह्याविषयी तिच्याशी बोलण्या वाचून दुसरा पर्याय नाही उरला आहे. मला तिच्याशी बोलावंच लागेल. येतो मी. एक मात्र निश्चित की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी हे कोणी सामान्य नाही. म्हाळसा, मला कळालं देव त्या बानूकडे गेले होते. नियम आहे सप्ताहात एकदा भेटण्याचा. तूच म्हणाली होतीस तिला इथे राहू दे, धाकात राहील ती. पण तिचं धाडस वाढत चाललं आहे. लोकांसमोर अशी वागते जणू काही देवांची ती एकमेव पत्नी आहे. काय तिचे ते प्रश्न, काय अधिनिवेश. रानावनात वाढलेली ही, पण आख्यानात हिला प्रश्न पडतात. तिचं तर काहीतरी करावेच लागेल. आख्यानात सर्वांसमक्ष मी तिला बोलू देते का ते बघच तू. तसं वागलंच पाहिजे. मी म्हणते तुझा तसा धाक वाढव. ते मी करतेच आहे, पण काल एका गोष्टीचा उलगडा झाला. काय बोलतेस तू? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी कोणी सामान्य नाही. हे तुला कोणी सांगितलं? मी आग्रह धरला म्हणून यांनीच सांगितले. पण ह्याचा अर्थ ते आहेत तरी कोण? कळेल, आज ना उद्या कळेल. तसा संकेत मला सूर्यदेवाने दिलाच होता. म्हाळसा, ह्यातलं तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. अगं, आमच्या इथे असण्याचा उपयोग तरी काय मग? मी एक एक संदर्भ जोडून पाहत होते. मला सत्य समजून घ्यायचे आहे आणि एक एक गोष्ट माझ्या समोर उलगडत जाते आहे. पण ते आहेत तरी कोण? तुला काय वाटतंय? ते आत्ताच नाही सांगता येणार मला. मी आधीपासूनच सांगत होते की मला ते वेगळे वाटतायत, पण माझ्या बोलण्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. पुढे काय करायचं ते बघू. बानू आणि ते यांचे संबंध मी तुला सांगायला नको, पण ते दोघं तिच्याशी ज्या पद्धतीने प्रेमाने वागतात
त्यावरून तू विचार कर की ते तुला किती सहाय्य करतात. याआधीही त्यांची तिला सहानुभूती होती, हे लपून राहिलेलं नाही. ते आहेच, पण ते दोघेही माझ्याशी तितक्याच प्रेमाने वागले आहेत. हे काय कोड आहे हे मला कळत नाही. त्यांनी त्यांचे मूळ रूप माझ्यापासून का लपवून ठेवले असेल? असं तर नसेल की बानूला त्यांचं मूळ रूप ठाऊक असेल पण ते तुला ठाऊक नाही? असे असेल तर मी कोणालाही क्षमा करणार नाही. म्हाळसेने आग्रह धरला म्हणून मी तिला सांगितले की प्रधानजी आणि लक्ष्मी देवी हे कोणी सामान्य नव्हे. पण तिने हे त्यांना विचारून त्यांना धर्मसंकटात टाकू नये. म्हाळसेशी ह्या विषयावर मला तात्काळ बोललं पाहिजे. देवा, दूध आणलंय जी. राघोबा, कसे आहात? जी सुखात आहे जी. राघोबा, गावातले लोक कसे आहेत? जर त्यांना काही सहाय्य हवे असेल तर त्यांना गडावर यायला सांगा. वयजी. आपल्या माणसांना त्यांना सहाय्य करायला सांगा. वयजी, येऊ म्या. राघोबा, म्हाळसेला निरोप द्या की मी तिला इथे बोलवलं आहे. जी. मी आपली शंका बोलून दाखवली, तू लगेच रागावू नकोस. येऊ का मी? ये बाई ये. काय सांगायला आलीस? इथेच सांगू की अतिथी कक्षात? नाही, इथेच सांग. देव गडावर आले आहेत, हीच वार्ता घेऊन आले. ह्या आम्हाला काही ठाऊकच नाही. तू आहेस म्हणून आम्हाला हे कळालं तरी. आता ते कुठे गेले आहेत? अंतःपुरात. आज हे लवकर आले, काहीतरी कारण असणार. गडावर येताना त्यांच्याबरोबर कोण होतं? प्रधानजी. मला योग्यच वाटले होते. प्रधानजी बानूकडेच गेले असणार. देवी, एक सांगावं आहे जी. सांगा. जी, देवानी तुम्हासनी बोलवलं आहे. तुम्ही या, मी त्यांना भेटते. जी. त्या बानूने कान फुंकले नसतील म्हणजे मी ती काहीही करू, मी माझी समर्थ आहे. एकदाची भेटून ये. देव काय म्हणतायत ते बघ आणि मला सांग. हो, येते मी. तुम्ही मला बोलवलं? होय म्हाळसा, मला तुला हे सांगायचं होतं की तू लक्ष्मी देवी आणि प्रधानजी ह्यांना विचारायला नको होतं. पण जर त्यांच्याबद्दल मला कळल्यानंतर मी त्याबद्दल त्यांच्याशी बोलू नये असे तुम्हाला अपेक्षित असेल तर मला ते शक्य नसतं. आतापर्यंत मी ज्यांच्या बरोबर गडावर होते ते कोणी सामान्य नाही. त्याबाबत मला त्यांच्याशी बोलणं महत्वाचं वाटलं. म्हाळसा, तुझ्या अशा विचारण्याने ते दुखावले जातील हा विचार तुझ्या मनात आला का? आला. मात्र त्यांच्या अशा वागण्याने मी देखील दुखावले गेले आहे हे मी विसरून जाऊ? म्हाळसा, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्यावरील जे दायित्व आहे ते दायित्व साधं नाही. भविष्यात जेव्हा तुला कळेल तेव्हा मी असं का म्हणालो हे तुझ्या लक्षात येईल. पण आधी ते कोण आहेत हे मला कळायला हवं आणि याबद्दल मी त्यांच्याशी बोलायला गेले होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी कोण आहेत ते मला जर सांगितलं असतं तर. ते कधीही तुला तसं सांगणार नाही.
कारण त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की तुला ते शोधायचे आहे. असे असेल तर त्यांनी बानूला काहीतरी सांगितले असेलच. मग याचा अर्थ असाच होतो की ते तिचे सहाय्य करत आहे. भाषा, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो की त्यांना त्यांच्या दायित्वाची जाण आहे. त्याशी कोणा एकीची बाजू घेणं शक्य नाही. भाषा, जर तुला त्यांचे मूळ स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर तुला तुझ्या मनातील साशंकता दूर ठेवावी लागेल, हे ध्यानात ठेव. जोवर तुझ्या मनात हे विचार आहे तोवर तुला तुझेच काय त्यांचे मूळ रूप देखील जाणून घेता येणार नाही. आणि बानू, म्हाळसा, तू पुन्हा पुन्हा तोच विचार करत आहेस. मी ज्यापासून तुला परावृत्त करायचा प्रयत्न करत आहे तू तोच विचार करत आहेस. तुम्ही काहीच बोलत नाही आहात. याचा अर्थ मी काय घ्यायचा? म्हाळसा, मी तुला केवळ इतकंच सांगेन की सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुम्हा दोघींना स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात थेट कोणीही हस्तक्षेप करणार नाही. त्यात कोणीही थेट तुम्हाला सहाय्य करणार नाही. म्हाळसा, मी तुला जे काही सांगितलं त्यावर विचार कर, ते ध्यानात घे.